नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मागच्या वेळी काळूबाई देवीची खरी कहाणी आपण पाहिली. जर कोणी पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, जाऊन पहा. तर आज आपण ऐकणार आहोत महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध गावातील यमाई देवीची खरी, प्राचीन आणि श्रद्धेने मांडलेली जाणारी कथा, ज्यात माता रेणुका देवीचा अवतार, औंधासुराचा संहार आणि यमाई देवीच्या भव्य मंदिराचा इतिहास समाविष्ट आहे. सातारा जिल्ह्यातील औंध हे एक प्राचीन आणि ऐतिहासिक गाव आहे. या गावच्या मध्यभागी उंच टेकडीवर आई यमाई देवीचे भव्य मंदिर उभे आहे. हे मंदिर दगडी बांधकाम, मजबूती तटबंदी आणि कलात्मक शिल्पकामासाठी प्रसिद्ध आहे. मंदिराच्या परिसरातून संपूर्ण औंध गाव दिसते, जणू आई स्वतः गावावर लक्ष ठेवून आहे. प्राचीन काळी या औंध परिसरात औंधासूर नावाचा भयानक दैत्य राहत होता. तो अत्यंत क्रूर, अहंकारी आणि अधर्मी होता. तो ऋषीमुनींची तपश्चर्या भंग करत असे, यज्ञ उद्ध्वस्त करत असे, स्त्रिया, मुले आणि सामान्य लोकांना प्रचंड त्रास देत असे. औंधासुरामुळे संपूर्ण परिसर भयभीत झाला होता. लोकांचे जीवन असह्य झाले होते. त्यावेळी सगळे ऋषी दख्खनचा राजा ज्योतिबा यांच्याकडे नतमस्तक झाले. ज्योतिबांनी दिव्य दृष्टीने पाहिले की या राक्षसाचा मृत्यू कोणाकडे आहे, आणि त्यांना समजलं की औंधासूर राक्षसाचा हा मृत्यू आदिमाया शक्तीच्याकडून होणार आहे, दुसऱ्या कुणाकडून नाही. आणि त्यावेळेस ज्योतिबांनी आव्हान केले माता रेणुकाला. माहूरची माता आदिमाया शक्ती रेणुका देवी यांना आव्हान केलं. रेणुका माताला आव्हान करताना ज्योतिबांनी "ये माई" असे आव्हान केले. "ये माई, तू धावून ये." त्या ठिकाणी बघा, "ए माई" म्हटले म्हणून देवी आदिमाया शक्तीला येमाई असं म्हटलं जातं. आणि त्या ठिकाणी शक्ती प्रकट झाली. आणि नंतर घनघोर असं युद्ध औंधासुरासोबत झालं. नंतर औंधासूर शरण आला मातेला. आणि औंधासूर काय म्हणतोय, "हे माता, मी शरण आलो आहे तुला, परंतु माझी अखेरची एक इच्छा आहे की या परिसराला माझं नाव मिळू दे." पण बांधवांनो, हा जो परिसर आहे त्याला औंध हे नाव या राक्षसावरून पडलं आणि मातेने तथास्तु म्हटलं, आणि त्यामुळे ह्या परिसराला औंध हे नाव पडलं. बांधवांनो, आज या ठिकाणी भव्य असं मंदिर आहे. हे मंदिर इतकं जुनं आहे की हजारो वर्षांचा इतिहास आहे. ज्या वेळेला युद्ध चालू होतं त्यावेळेला मातेला सुद्धा जखमा झाल्या होत्या अंगाला, आणि त्या जखमा धुण्यासाठी माता शेजारीच असलेला जो तलाव आहे त्याखाली आपले केस मोकळे सोडून माता या तलावात जखमा धुण्यासाठी गेल्या होत्या. आणि त्या ठिकाणी मोकळाई देवीचे जे स्थान निर्माण झाले ते या गोष्टीमुळेच झाले. आणि त्या मंदिराला मोकळाई मंदिर असे म्हटले जाते. डोंगरावरील भव्य मंदिराला मूळपीठ असेही म्हटले जाते. हे खूप मोठं आणि भव्य मंदिर आहे. जर मंदिरात आपल्याला जायचं असेल तर 432 पायऱ्या चढून आपल्याला मंदिरात जावं लागतं. मंदिराला तटबंदी आहे सगळीकडून. 10 बुरुज आहेत आणि मुख्य द्वार हे उत्तरेला आहे. आणि मंदिराचं विशेष सांगायचं म्हटलं तर मंदिराच्या समोर नंदी आहे आणि चतुर्भुज अंबिकेची मूर्ती आहे. चतुर्भुज दिव्य अशी मूर्ती 6 फूट दगडी काळ्या पाषाणात मूर्ती आहे. हातात त्रिशूल, गदा आहे, पाणपत्र आहे, बाण आहे. या मूर्तीकडे जर आपण बघितलं, आदिमाया शक्तीचा अक्षरशः डोळे आनंदाने भरून येतील अशी दिव्य मूर्ती आहे. लाखो भक्त इथे दर्शनासाठी येतात. मंदिराचा परिसर आणि मातेची मूर्ती बघून मनाला समाधान मिळते. गावामध्ये सुद्धा एक यमाई मातेचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या समोर 4 दीपमाळा आहेत. 4 दीपमाळापैकी एक दीपमाळ आहे ती अतिशय भव्य आहे. 65 फूट उंच आहे. या दीपमाळेला 176 दिवे लावता येतात. मंदिरात दगडी गाभारा आहे. त्या दगडी गाभाऱ्यामध्ये देवीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. ती चांदीच्या प्रभावावर बसलेली मूर्ती आहे.
आजही त्या ठिकाणी लाखो लोक दर्शनाला येतात. या मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. सभामंडपामध्ये श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी चितारलेली पुरातनातील घडामोडींची तैलचित्रे आहेत. मंदिराच्या आवारामध्ये असलेली दीपमाळ ही राज्यातील सर्वात उंच दीपमाळ आहे. या मंदिराच्या शेजारीच राजवाडा आहे. राजवाड्यामध्ये देखील श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या कलाकृती आहेत. श्री यमाई देवीच्या मंदिराभोवतालचा परिसर निसर्गरम्य आहे. डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या तसेच रस्त्याचीही बांधणी करण्यात आली आहे. पायऱ्यांच्या मार्गाने डोंगर चढताना भाविकांना देवीच्या पादुकांचे दर्शन होतात. यानंतर ठराविक अंतरावर दोन्ही बाजूस संगमरवरी पाषाणामध्ये हत्ती, वाघ, सिंह, द्वारपाल यांची शिल्पे पाहायला मिळतात. मंदिरामध्ये पोहोचण्यापूर्वी पठारावर उजव्या बाजूस सुप्रसिद्ध भवानी संग्रहालय आहे. हे संग्रहालय श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी तयार केले आहे. संग्रहालयामध्ये अनेक चित्रकृती, शिल्पे आणि पुरातन वस्तू ठेवल्या आहेत. त्या अगदी पाहण्यासारख्या आहेत. औंध गावामध्ये अजून एक मंदिर आहे, तुकाई देवीचं मंदिर. गावातील तळ्याच्या पूर्वेला असणाऱ्या तुकाई मंदिरासंबंधी एक दंतकथा सांगितली जाते. दंडकारण्यात वनवास भोगत असताना सीतेचे रावणाने हरण केले. सीतेच्या विरहाने दुःखी कष्टी झालेला राम सीतेचा सर्वत्र शोध घेत औंध परिसरात पोहोचले. व्याकुळ श्रीरामांना पाहून यमाईने श्रीरामांची परीक्षा घेण्याचे ठरवले. यमाई देवीने सीतेचे रूप धारण केले व श्रीरामांच्या समोर गेले. श्रीरामांना स्वतः सीता असल्याचे सांगितले. पण अंतर्ज्ञानी श्रीरामांनी यमाई देवीला म्हणजेच आपल्या गेल्या जन्मातील मातेला ओळखले. त्यांनी यमाई देवीकडे पाहून सहजच उद्गार काढले, तू का आई अशी आलीस? तेव्हा यमाईने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष दर्शन दिले व विजयी भव असा आशीर्वाद दिला. तेव्हापासून यमाई देवी तुकाई या नावानेही ओळखली जाऊ लागली. जेथे यमाईने श्रीरामांना दर्शन दिले तिथे आहे हे मंदिर. पौष पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. त्या ठिकाणी लाखो भक्त येतात. यमाई देवीची माहिती आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून अशाच बऱ्याच कहाण्या आपण या चॅनेलवर पाहणार आहोत. कमेंटमध्ये अंबाबाईचा उदो उदो असं लिहायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन कहाणीसोबत. धन्यवाद.